नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, जिल्हा निवड समितीचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा पेपर पाहिलेला होता 2014चा। तर त्याचप्रमाणे आपण इथे यवतमाळ जिल्हा तलाठी भरतीचा 2014 साली झालेला जो लेखी परीक्षेचा पेपर होता तो आज आपण इथे संपूर्ण पेपर स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर त्यामध्ये आपण त्याचा आज एक भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण पहिले अंकगणित व बुद्धिमत्तेशी संबंधित 25 प्रश्न पाहणार आहोत। तर त्यामुळे आगामी येणारी तलाठी भरती आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर मग आता आपण वळूयात आपल्या प्रश्नांकडे, पाहूयात आजच्या आपल्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला आहे ते तुम्ही पाहू शकता। तर काय दिले, 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात। तर काय दिले, 50 बगळे 500 मासे किती मिनिटात खातील हे आपल्याला काढायचं आहे। म्हणजे 5 माशांना 5 बगळ्यांना 5 मासे खायला 5 मिनिट लागतात, तर 50 बगळ्यांना 500 मासे खायला किती मिनिट लागतील हे आपल्याला काढायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता। तर काय दिले, 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात। म्हणजे काय करतं, एक बगळा एक मासा खायला किती वेळ लावतो, तर 5 मिनिट लावतो। यावरून आपण असंच म्हणू शकतो। म्हणजे 5 वेगवेगळे बगळे आहेत, प्रत्येकाला एक एक मासा दिला आहे 5 मासे। एक मासा खायला प्रत्येकाला किती मिनिटं लागतात, तर 5 मिनिटं लागतात। म्हणजे इथे 50 बगळे 50 मासे किती मिनिटात खातील, तर 5 मिनिटात खातील। कारण प्रत्येक बगळा जो आहे तो 5 मिनिटाला एक मासा संपवणार। मग 50 बगळे प्रत्येकाचे 5 मिनिटं एकदाच होणार आहेत। म्हणजे 50 बगळे काय करणार, 50 मासे 5 मिनिटात खाणार। तर आता आपल्याला काय काढायचं आहे, 50 बगळे 500 मासे किती मिनिटात खातील आपल्याला काढायचं आहे। तर आता इथे एकूण किती 500 मासे आहेत। आता इथे 5 मासे होते, 5 बगळे होते, म्हणजे एक बगळा एक मासा खात होता। तर आता इथे किती 500 मासे आहेत आणि इथे 50 बगळे आहेत। तर 500 मासे भागिले 50 बगळे जर केलं तर शून्याला शून्य गेले, 5 10 50, म्हणजे 10 मासे राहतात आणि एक बगळा राहतो। म्हणजे एक बगळा किती मासे खाईल 500 माशांमधले, 50 बगळे आहेत, त्यामुळे एक बगळा प्रत्येकी 10 मासे खाणार। आता एक बगळा प्रत्येकी 10 मासे खायला आपल्याला इथे मिळालं। तर आपल्याला काय माहिती आहे, तर एक बगळा एक मासा 5 मिनिटात खातो। मग आता एक बगळा आहे, प्रत्येकाच्या वाटल्या 10 येणार आहेत। म्हणजेच एक बगळा 10 मासे किती मिनिटात खाणार, म्हणजे 10 गुणिले 5 म्हणजे 50। म्हणजे 50 मिनिटात एक बगळा एक मासा 10 मिनिटात खाईल। म्हणजे त्याप्रमाणे काय 50 बगळे, कारण एक बगळ्याला प्रत्येकी हे वाटणीला प्रत्येकाला 10 मासे आलेत 500 पैकी। मग प्रत्येकजण आता सुरुवात केली का 10 मासे खायला, प्रत्येकाला किती 50 मिनिटं लागणार आहेत। म्हणजे 50 बगळे 500 मासे किती 50 मिनिटात खातील। म्हणजे आपलं आन्सर निघेल 50 बगळे 500 मासे 50 मिनिटात खातील। म्हणजे 50 मिनिट जे आहे ते आपलं आन्सर निघेल। म्हणजेच तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे। तर काय जण काय करतात, इथे लगे ह्या 500ला ह्या 5ने भागवतात आणि 100 उत्तर देऊन मोकळे होतात। पण तसं नसतं मित्रांनो, हे थोडं ट्रिक असते यासाठी। तर इथे काय दिले, तर काय सांगितलं, तर 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात। तर 50 बगळे 500 मासे हे 50 मिनिटात खातील। म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिलेले आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 काय आहे, सचिनचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला। त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती। तर सचिनचा 8वा वाढदिवस कोणत्या वारीला आपल्याला काढायचा आहे। म्हणजे 18 ऑक्टोबरची तारीख दिली आपल्याला, म्हणजे वार माहिती आहे आपल्याला 1993ला त्याचा, म्हणजे तो आपल्याला सचिनचा जन्म झाला आहे त्याची तारीख माहिती आहे आणि गांधी जयंतीचा वार माहिती आहे आपल्याला। त्यावरून आपल्याला सुरुवातीला काय काढावं लागेल, तर सचिनच्या जन्माचा वार काढावा लागेल आणि त्यानंतर मग त्याचा 8वा वाढदिवस कधी येतो तो आपल्याला काढावा लागेल। तर कसं काढतो आपण ते सर्व, तर इथे तुम्ही पाहू शकता। तर सचिनचा जन्म कधी झाला आहे, 18 ऑक्टोबर 1993ला झाला आहे। तर गांधी जयंती कधी असते, 2 ऑक्टोबर, म्हणजे 2 ऑक्टोबर 1993ला गांधी जयंती होती आणि त्या दिवशी शनिवार होता असं दिलं आहे। म्हणजेच 18 तारीख आणि 2 तारीख यामध्ये किती दिवसांचा फरक आहे, 16 दिवसांचा फरक आहे। मी 16 दिवस पुढे सचिनचा जन्म झाला आहे शनिवारनंतर। म्हणजे 16 भागिले 7 जर केलं तर बाकी 2 उरते। म्हणजे 2 दिवस आपल्याला काय करावं लागेल, शनिवारच्या पुढे जावे लागेल। म्हणजे आपल्याला सचिनच्या जन्माचा 18 ऑक्टोबरचा वार मिळेल। म्हणजे सचिनचा जन्म कधी असेल, तर शनिवारच्या पुढे 2 दिवस म्हणजे सोमवारी झालेला असेल। कधी 18 ऑक्टोबर 1993ला। तर आता त्याचा 8वा वाढदिवस आपल्याला काढायचा आहे। म्हणजे 94 95 96 97 98 99 2000 आणि 2001, म्हणजे 2001ला त्याचा 8वा वाढदिवस येईल। आता 1993चे 0 दिवस असणार, 1994ला वाढदिवस 1 दिवसाने पुढे जाणार, 1995ला 1 दिवसाने, आता 1996 लीप वर्ष म्हणून 2 दिवसांनी पुढे जाणार, 97ला परत 1 दिवस, 98ला 1 दिवस, 99ला 1 दिवस, आता 2000 लीप वर्ष म्हणून वाढदिवस 2 दिवस पुढे जाणार आणि 2001ला 1 दिवस। म्हणजे हे 5 दिवस आणि हे 5 दिवस, म्हणजे एकूण त्याचा वाढदिवस किती 10 दिवस पुढे जातो। 10 दिवस म्हणजे काय, त्याला भागिले 7 जर केलं तर बाकी 3 उरते। म्हणजे त्याचा वाढदिवस आत्ता जो म्हणजे तिसरा जो त्याचा 8वा
जो वाढदिवस आहे तो एकूण किती तर 3 दिवसांनी पुढे जाईल, म्हणजे त्याचा 8वा वाढदिवस 3 दिवसांनी पुढे जाणार. म्हणजे आत्याचा सध्याचा वाढदिवस कधी झाला तर सोमवारी झाला आपण काढले, तर सोमवारच्या पुढे जर 3 दिवस गेलं तर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, म्हणजे काय असेल तर 18 ऑक्टोबर 2001ला त्याचा 8वा वाढदिवस असेल आणि त्या दिवशी गुरुवार असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन 1 मध्ये दिले, तर सचिनचा 8वा वाढदिवस आहे तो गुरुवारी येईल. पुढील प्रश्न क्रमांक 3 काय दिलेला आहे, बीट म्हणजे YVZG, तर SOUP या शब्दाला कोणता संकेत वापराल. तर इथे आता कसं दिले तुम्ही पाहू शकता. तर इथे काय केले, A to M पर्यंत अक्षरं सरळ मांडायची आणि राहिलेली 13 जी आहे ती N to Z त्याच्या खाली अशी याप्रमाणे उलटी मांडायची. म्हणजे A ला Z, B ला Y, C ला X, D ला W होतं. त्याप्रमाणे आता BEAT ला YVZG येते का पाहूया. आता B ला Y आले, E ला V आले, A ला Z आले आणि G कशाला आले तर T ला G आले. म्हणजे BEAT ला YVZG आले. तर SOUP ला काय येईल, तर S ला काय येणार H येणार, O ला काय येणार L येणार, U ला काय येणार F येणार आणि P ला काय येणार तर K येणार. मग HLFK येणार SOUP साठी. याप्रमाणे ते संकेत वापरले आहेत. म्हणजे HLFK जे आहे ते SOUP साठी येईल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ते ऑप्शन 2 मध्ये दिले, इथे तुम्ही पाहू शकता HLFK जे आहे ते SOUP साठी येईल. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 5 काय आहे, एका घड्याळात 8 ठोके पडण्यासाठी 56 सेकंद वेळ लागतो, तर 4 ठोके पडण्यासाठी किती वेळ लागेल आपल्याला काढायचं आहे. म्हणजे काय दिलं आहे आता 8 ठोक्यासाठी 56 वेळ लागतो, म्हणजे एका ठोक्याला काय 56 भागिले 8 म्हणजे 7 सेकंद वेळ लागेल. तर 4 ठोके पडण्यासाठी किती 7 चोक 28 सेकंद लागते. तर साधं सिंपल होतं हे, किती 28 सेकंद लागेल वेळ. पुढील प्रश्न क्रमांक 6 काय, तर आता इथे काय दिले 3, 7, 9, 14, 20, 30, 45 आणि पुढे काय आपल्याला काढायचं आहे. तर कसे काढतो आपण, तर इथे तुम्ही पाहू शकता 3, 7, 9, 14, 20, 30, 45 याप्रमाणे दिले. तर आता पुढे काय येईल तर पुढे 69 येते, पण ते कसं येतं तुम्हाला आता इथे पाहू शकता. तर इथे काय केलं आहे, या दोघांची बेरीज केली 3 आणि 7ची आणि त्याच्यातून वजा केले 1. 7 आणि 3 किती 10, 10 वजा आहे किती 9, तर 9 आलेलं इथं लिहिले. त्याप्रमाणे आता ह्या 7 आणि 9ची बेरीज केली, 9 आणि 7 किती 16, 16 वजा इथे आता 2 केले. आता 1, 2 प्रमाणे वजा बाकी करत गेले, तिथे 14 आलं. त्याप्रमाणे 14 9 किती 23. आता इथे काय वजा 2 केलं तर आता इथे वजा 3 करायचं. 9 अधिक 14 23 वजा 3 20. त्याप्रमाणे 20 आणि 14 किती 34. आता तिथे 3 आहे, आता इथे वजा 4 होणार. म्हणजे 20 अधिक 14 वजा 4 30 येतं. त्याप्रमाणे 30 आणि 20 किती 50 आणि 50 वजा 5 45. त्याप्रमाणे 45 आणि 30 किती असतं तर 75 असतं. आता इथे वजा 5 झाले, मग आता इथे वजा 6 होणार. 75 वजा 6 किती होणार तर 69 येणार. म्हणजे इथे प्रश्नचिन्हाजागी पुढची संख्या काय आहे तर ते 69 येते. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर प्रश्नचिन्हाजागी 69 येईल. ऑप्शन 4 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 7 काय आहे, एका रांगेत सलीमच्या डाव्या बाजूला 4थ्या क्रमांकावर असलेला रोहितचा क्रमांक. म्हणजे आता काय सलीमच्या डाव्या बाजूला 4थ्या क्रमांकावर कोण आहे तर रोहित आहे. रोहितचा क्रमांक काय उजवीकडून 10वा व डावीकडून 14वा आहे. तर सलीमचा रांगेतील क्रमांक कोणता आहे आपल्याला काढायचा आहे. तर सलीमच्या डाव्या बाजूला 4थ्या क्रमांकावर असलेल्या रोहितचा क्रमांक उजवीकडून 10वा व डावीकडून 14वा आहे. तर सलीमचा रांगेतील आपल्याला क्रमांक, तर इथे तुम्ही पाहू शकता तर इथे रोहित आहे. आता इथे काय दिले एकूण रांगेत, आता इथे रोहितच्या डाव्या बाजूला किती मुले आहेत तर रोहितचा म्हणजे डावीकडून 14वा आहे, म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला 13 आहेत आणि सलीम आणि रोहित या दोघांमध्ये कितीचा फरक आहे तर 4चा फरक आहे. म्हणजे 3 मुले या दोघांच्या मध्ये असतील. म्हणजे रोहितचा काय सलीमच्या म्हणजे उजवीकडून सलीम कितीव्या 4थ्या नंबरला आहे रोहितच्या, म्हणजे सलीम जो आहे तो इथे येईल याप्रमाणे. आणि सलीमचा जो नंबर आहे तर आता रोहित जो आहे तो उजवीकडून कितव्या नंबर आहे तर कितव्या 8, 9, 10व्या नंबरला आहे रोहित. म्हणजे इथे सलीमच्या उजवीकडे अजून किती असणार आहेत 5 मुले असणार आहेत. 6वा सलीम, 7, 8, 9 मध्ये 3 मुले आणि 10वा रोहित. म्हणजे रोहितचा उजवीकडून कितवा नंबर आहे 10वा आणि डावीकडून 14वा आहे असं दिले. आणि दोघांमध्ये 3चा डिफरन्स आहे, किंवा म्हणजे रोहितच्या सलीमच्या डाव्या साईडला रोहितचा 4था क्रमांक आहे दिले. म्हणजे त्याच्या डाव्या साईडला रोहित जो आहे त्याचे 3 मुले सोडून रोहित आहे. याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर एकूण रांगेत किती मुले येतात 13, इकडच्या रोहितच्या डावीचे 13, रोहित एक 14, रोहित आणि सलीमच्या मधले 3 17, सलीम एक 18 आणि हे 5, एकूण रांगेत 23 मुले येतात. तर आपल्याला काय सलीमचा नंबर कुठला आहे तर उजवीकडून त्याचा कितवा आहे हे 5 आणि हे 6वा, म्हणजे सलीमचा उजवीकडून 6वा नंबर येईल असं आपण यावरून सांगू शकतो. म्हणजे आपला आन्सर काय असेल
म्हणजे सलीमचा उजवीकडून 6वा नंबर येईल, ऑप्शन 2मध्ये दिले. तर इथे काय दिलं तर सुरुवातीला, तर इथे रोहित कुठे आहे, तर रोहितचा क्रमांक काय 1 रांगेत सलीमच्या डाव्या बाजूला 4थ्या, म्हणजे इथे 3 मुले सोडून इथे सलीम होता आणि इथे रोहित होता, इथे सलीम होता. आता सलीमचा इकडून आपल्याला किती एकूण 5 मुले मिळाली, कारण ह्या रोहितचा जो आहे उजवीकडून 10वा नंबर आहे, म्हणून ह्या दोघांमध्ये 3चा फरक असल्यामुळे हा 6व्या नंबरला येतो, कोण, सलीम. उजवीकडून किती 6व्या नंबरला आहे, म्हणजे आपला आन्सर ऑप्शन 2 असेल. पुढे प्रश्न क्रमांक 8वा काय आहे, माला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची आई. तर आता माला मीराला म्हणते मीराच्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते. आता मीराच्या भावाच्या पत्नीची आई कोण होणार, तर मालाची ती कोण होईल, तर ती आईच होईल. पण मीरा मालाची कोण लागणार आहे, पण त्याच्या भावाची मुलगी असणार आहे. माला जी आहे ती मीराच्या भावाची मुलगी असणार आहे, म्हणजे इथे मीरा मालाची कोण लागणार आहे, तर ती आत्या लागणार आहे. कोण लागणार आहे, आत्या लागेल. इथे देखील तुम्ही पाहू शकता. तर इथे दिले मीराच्या भावाच्या पत्नीची आई मालाची आजी लागते. तर मीरा मालाची कोण असेल, तर ती आत्या असेल, म्हणजेच माला मीराच्या भावाची मुलगी असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर ऑप्शन 2मध्ये दिले त्याचा आपला आन्सर असेल, तर मीरा मालाची आत्या असेल. पुढील प्रश्न क्रमांक 9 काय आहे, नेमबाजीच्या एका स्पर्धेत अचूक नेमसाठी 5 गुण, म्हणजे बरोबर नेमसाठी 5 गुण मिळतात, तर चुकलेल्या नेमसाठी 3 गुण कमी होतात. म्हणजे जर नेम चुकला तर ते बरोबर येणारे 5 आणि एकूण एक्स्ट्रा 3 कमी होतात. जर किरणला 15 प्रयत्नांमध्ये 35 गुण मिळाले तर तिचे किती नेम चुकले आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर इथे तुम्ही पाहू शकता अचूक नेमसाठी 5 गुण दिले जातात व चुकलेल्या नेमसाठी 3 गुण कमी होतात. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की एक नेम जर चुकला तर बरोबर येणारे 5 व एकूण कमी होणारे 3, एकूण 8 गुण कमी होतात एक नेम चुकल्यास. आता किरणने काय केले, 15 प्रयत्नात 35 गुण मिळवले आहेत. तर आता एकूण गुण किती होतात, मग एका नेमला 5 गुण, म्हणजे 15 5 75 गुण येतात एकूण टोटल गुण. आता किरणचे कमी झालेले गुण किती असणार आहेत, मग तिला मिळालेले गुण त्या 75मधून वजा करावं लागते. म्हणजे 75 वजा 35 जर केलं तर किरणचे एकूण गुण किती येते, तर म्हणजे कमी झालेले गुण 40 गुण आहेत. आता चुकीचे नियम आपण कसं काढणार, आता कमी झालेल्या गुणाला आपण एकूण एक नियम चुकल्यास किती 8 गुण वजा होतात त्याने आपण भागणार. म्हणजे कमी झालेले गुण किती आहेत 40, आणि 40 भागिले 8 केले तर 8 1 8, 8 5 40. म्हणजे 5 नेम जे आहेत ते काय असतील, तर ते किरणचे चुकलेले असतील आणि त्यातले तिचे 10 नेम बरोबर असतील. म्हणजे 10 5 50 तिला गुण मिळाले व 5 नेम जे चुकलेले 5 त्रिक 15 त्यातून वजा झाले, म्हणजे 50मधून 15 गेले राहिले 35. म्हणजे आपलं आन्सर बरोबर येतं, तिचे 5 नेम जे आहेत ते चुकले असतील व 10 नेम बरोबर आले असतील. म्हणजे आपलं आन्सर काय असेल, तर पर्याय क्रमांक 3मध्ये दिलेला आहे. तर किरणला 15 प्रयत्नाने 35 गुण मिळाले तर तिचे एकूण 5 नेम चुकले असतील. पुढील प्रश्न क्रमांक 10 काय आहे, 501 ते 300. आता 300 ते 501 या संख्या लिहिताना 500 ते 300 या संख्या लिहिताना 6 अंक किती वेळा लिहावं लागेल. तर इथे आता तुम्ही पाहू शकता. तर 300 पासून 501 पर्यंत आपण काढायचं. आता 300 ते 360 मध्ये एकूण 6 अंक 7 वेळेस येतो. त्याप्रमाणे 361 ते 370 मध्ये 2 संख्या म्हणजे 10 वेळेस येतात संख्या. 371 ते 460 मध्ये 10 येतात. 461 ते 470 मध्ये 10 येतात. 471 ते 501 पर्यंत 3 येतात. म्हणजे एकूण किती, यांची जर बेरीज केली तर 10 त्रिक 30 आणि 7 37 आणि 3 40 येते. म्हणजे 501 ते 300 दरम्यान एकूण किती 40 वेळा 6 अंक लिहिला जाईल. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर इथे तुम्ही पाहू शकता. तर एकूण किती वेळा, तर एकूण 40 वेळा. म्हणजे यापैकी नाही, जे आपलं ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल, यापैकी नाही. पुढील प्रश्न क्रमांक 11 काय, खालील वर्णमालेत 100व्या स्थानी कोणते अक्षर येईल. तर आता इथे काय दिलं आहे, गट ए दिला आहे, ए नंतर ए बी नंतर ABC नंतर ABCD, त्यानंतर ABCDE. याप्रमाणे आता एक एक अक्षर वाढत चालले आणि एक एक शब्द म्हणजे एक एक अंक वाढतं. आता ABCDE नंतर पुढे काय नाही, ABCDEF येणार, परत ABCDEFG येणार. याप्रमाणे याच्या संख्या लिहित गेल्यात. तर आता 100व्या स्थानी कोणतं अक्षर येईल ते आपल्याला काढायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे दिलेलं आहे. ए 1 नंबर, परत AB, नंतर ABC, नंतर ABCD, नंतर ABCDE 5, नंतर ABCDEF 6, नंतर ABCDEFG 7. म्हणजे अशी संख्या वाढत आहेत. 1 2 3 4 5 6 7. आता पुढे काय येणार, ABCDEFG H येणार. म्हणजे आता ही जी कितव्या नंबरला आलं, हे सगळ्यांची बेरीज केली तर 28 नंबरला जी येतं. आता त्यामुळे आता इथं किती 7 न वाढलं, परत 8 त्यात ॲड होणार. म्हणजे 28 आणि 8 किती 36 होणार. 36 नंबरला जेच्या पुढचा एच येणार. त्याप्रमाणे आता 36 अधिक, आता इथे 8 होतं, आता 36 अधिक 9 होणार आणि पुढे आय येणार. म्हणजे 45ला आय येईल. त्याप्रमाणे 45 अधिक 10 जर केलं
तर 55. 55ला जे येणार. आता 55 अधिक आता इथे 10 आहे पुढे 11 करावं लागेल. 55 अधिक 11 66. 66ला जे नंतरचा के येईल. त्यानंतर 66 अधिक 12 केलं तर 78 येतं आणि 78ला कोणता केच्या पुढचा यल येईल. आता 78 अधिक आता इथे आपण 12 नंतर किती 13 असतं 13 करणार किती 91 येणार. तर 91 नंबरला कोणता यम आला. तर आपल्याला आता पुढचे 9 काढायचं. आता यम नंतर आता परत ABCD लिहिणार आपण. 91ला यम आहे तर ABCDEFGHI हे 9 अंक जर लिहिले तर 100व्या स्थानी काय येतं तर आय येतं. म्हणजे आय जो आहे तर तो 100व्या स्थानी येईल. या क्रमाने जर आपली अंकमालिका चालू केली तर 100व्या स्थानी काय येतो तर आय हा अक्षर येईल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर त्यांनी ते पर्याय क्रमांक 2मध्ये दिलेला आहे. तर आय जे आहे ते आपलं आन्सर येईल ऑप्शन 2. पुढील प्रश्न क्रमांक 12 काय. रामू 6 तासात एक खुर्ची बनवतो. त्यासाठी गणूला 7 तास आणि मनूला 8 तास लागतात. म्हणजे गणूला एक खुर्ची बनवायला 7 तास लागतात आणि मनूला 8 तास लागतात आणि रामू 6 तासात बनवतोय. आता दररोज प्रत्येकाने 8 तास काम केले तर 21 दिवसात किती खुर्च्या तयार होतील. आता दररोज 8 तास काम करायचं असं किती 21 दिवस काम करायचं तर एकूण टोटल खुर्च्या किती तयार होईल आपल्याला काढायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता रामू काय करतोय एक खुर्ची 6 तास, गणू एक खुर्ची 7 तास, तर मनूला एक खुर्ची 8 तास लागतात. तर प्रत्येकाने दररोज 8 तास म्हणजे 21 दिवस जर काम केले तर 8 त्रिक किती 24, 24 गुणिले 21 म्हणजे तिघांचे एकूण काम किती होणार आहे 21 दिवसाचं 24 आणि 21 504 तास होणार आहे. तर आता रामूचे एकूण काम किती असणार आहे दिवसाला 8 तास म्हणजे 21 गुणिले 8 168 तास हे रामूचं काम असणार आहे. आता तो एक खुर्ची किती 6 तासात बनवतो. मग 168 तासात तो 168 भागिले 6 म्हणजे 28 खुर्च्या ज्या आहेत 28 संग 168 म्हणजे 28 खुर्च्या तो 6 तासात बनवेल. त्याप्रमाणे गणू काय करतो एक खुर्ची गणूचे एकूण काम किती रोज 8 तास केलं 21 8 त्याचं देखील 168 तास काम होणार आणि 168 तासात तो एक खुर्ची 7 तासात बनवतोय. त्याला जर भागिले 7 केलं तर 24 7 168 म्हणजे गणू जो आहे तो एकूण 24 खुर्च्या बनवेल 21 दिवसात 8 तास काम करून. आणि त्याप्रमाणे मनूचे एकूण काम किती होईल 168 तास होणार कारण रोज 8 तास प्रत्येकाला करायचा 21 दिवस आणि 168 भागिले मनू किती एका दिवसात तर 8 तासात एक खुर्ची बनवतो म्हणजे 168 भागिले 8 जर केलं तर 21 8 68 म्हणजे मनूच्या किती 21 खुर्च्या. मग तिघांच्या मिळून 28 अधिक 24 अधिक 21 जर केलं तर एकूण किती 73 खुर्च्या होतील. म्हणजे ते तिघे मिळून एकूण 73 खुर्च्या बनवतील एकूण. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर 73. तर ते पर्याय क्रमांक 3मध्ये दिले आहे. तर ते तिघे मिळून एकूण रोज 8 तास काम करून 21 दिवसात ते तिघे मिळून 73 खुर्च्या बनवतील. ऑप्शन 3मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 13 काय आहे. इंग्रजी वर्णमालेतील किती अक्षरे मोठ्या लिपीत आरशात पाहिल्यास तशीच दिसतात. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एकूण 11 अशी अक्षरे आहेत की आरशामध्ये जसे तसे ते दिसतात म्हणजे त्यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. तर कोणकोणते 11 आहेत ते आपण इथे पाहू शकता. तर त्यामध्ये ए आरशात पाहिलं तसं दिसतं HIMN OUVWXY म्हणजे हे एकूण किती 11 जे अक्षर आहे ती आरशामध्ये जर तुम्ही पाहिली तर ती जशी आहे तशी तुम्हाला दिसेल. डाव्या बाजूला जे आहे तेच उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल आरशात. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक 4मध्ये दिलेला आहे. तर आरशात जर मोठ्या लिपीतील जे अक्षर आहेत कॅपिटल लेटर्स म्हणजे त्या आरशात पाहिल्यास एकूण 11 जे अक्षर आहेत ABCD मधील ती जशी आहे तशी दिसतील. पुढील प्रश्न क्रमांक 14 काय. पदाकरिता प्राप्त 120 अर्जापैकी आता एक पद आहे त्यासाठी 120 अर्ज आले होते. त्यापैकी 70 पुरुष होते व 80 जे आहेत ते वाहन चालक आहेत म्हणजे 80 जे आहेत ते ड्रायव्हर आहेत. तर किमान व कमाल पुरुष वाहन चालकांच्या संख्येचे गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. म्हणजे कमीत कमी किती पुरुष हे वाहन चालक आहेत आणि जास्तीत जास्त किती पुरुष वाहन चालक असू शकतात हे आपल्याला याचं गुणोत्तर काढायचं आहे. तर आता ते कसं काढतो आपण. तर तुम्ही जर इथे पाहिलं तर एकूण प्राप्त अर्ज किती आहेत तर एकूण 120 प्राप्त अर्ज आहे ती. एकूण पुरुष किती आहेत त्यामधले 70 पुरुष आहेत. आता 120 पैकी जर 70 पुरुष असतील तर राहिलेले काय असणार आहे 120 वजा 70 म्हणजे 50 जे आहे तर ते स्त्रियांचे अर्ज असणार आहेत एकूण 120 पैकी कारण 70 पुरुष आहेत. आता त्यापैकी काय आहेत तर 80 जे आहे ते वाहन चालक आहेत. आता त्यात स्त्रिया किती आहेत पुरुष किती आहेत असं त्यांनी दिलं नाहीत. तर 80 वाहन चालक आहेत अर्जामध्ये. म्हणजे 80 पैकी जर तुम्ही जर पकडलं तर जास्तीत जास्त 50 स्त्रिया काय असणार आहेत ड्रायव्हर असू शकतात. म्हणजे 50 स्त्रियांची संख्या आहे म्हणजे जास्तीत जास्त किती ड्रायव्हर असू शकतात त्या 80 पैकी तर 50 स्त्रिया ड्रायव्हर असू शकतात. म्हणजे 80 मधून जर 50 गेले तर राहिले किती 30 म्हणजे 30 जी संख्या आहे ती कमीत कमी जी आहे ती पुरुषांचे ड्रायव्हर असण्याची संख्या दर्शवते. म्हणजे 30 कमीत कमी पुरुष ड्रायव्हर असू शकतात त्या.
गटामध्ये, म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्तचा रेशो आपल्याला काढायचा आहे. आता जास्तीत जास्त आता किती पुरुष आहेत, ते 70 पुरुष आहेत दिले त्यांनी. मग 70 पुरुष जे 80पैकी जास्तीत जास्त वाहन चालक असू शकतात आणि कमीत कमी जे आहे ते 30 असू शकतात, कारण 50 स्त्रिया आहेत. म्हणजे कमीत कमी जर संख्या आली तर 30 आणि जास्तीत जास्त पुरुषांची संख्या वाहन चालक असू शकणे 70 येते. म्हणजे किमान व कमाल पुरुष वाहन चालकाचे गुणोत्तर काय येईल, 30/70 येईल. 30 इथे सोड करेक्शन करा, 70 शून्याला शून्य गेले राहिले काय 307, म्हणजे 3/7 जे आहे ते किमान व कमाल पुरुष वाहन चालकाचे गुणोत्तर येईल. म्हणजे आपला आन्सर काय येईल, तर ते पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले आहेत. तर किमान व कमाल म्हणजे एकूण पुरुष वाहन चालकाच्या संख्येचे गुणोत्तर काय येईल, तर 3/7 येईल. पुढील प्रश्न क्रमांक 15 काय दिला, तर इथे साधं सिंपल आहे. तर इथे काय दिलं आहे, 14 - 2 केले आणि त्याचा वर्ग केला. 14 - 2 किती, 12, 12चा वर्ग 144. तर इथे 16 आहे, 16 - 2 किती, 14, 14चा वर्ग 196. म्हणजे इथे प्रश्नचिन्ह जागी काय येईल, तर 16 - 2 म्हणजे 14चा वर्ग 196 येईल. पुढील प्रश्न क्रमांक 16 काय आहे, अमितचे वय निलेशच्या वयाच्या 1/3 पट आहे. अपर्णाचे वय निलेशच्या वयाच्या निम्मे असून संदीपचे वय अपर्णाच्या वयाच्या 1.5 पट आहे. तसेच राजेशचे वय 16 असून तो संदीपपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. तर आपल्याला यावरून अमितचे वय काढायचे आहे. तर आता काय आहे, राजेशचं वय दिले, यावरून आपल्याला काय मिळेल, तर संदीपपेक्षा तो 2 वर्षांनी लहान आहे. म्हणजे संदीप जो आहे तो राजेशपेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल. 16 + 2 जर केलं तर 18 वर्ष हे कोणाचं येईल, तर हे संदीपचं वय येईल. आता संदीपवरून आपल्याला इथे अपर्णाचं वय मिळेल, अपर्णाच्या वयावरून आपल्याला इथे निलेशचं वय मिळेल आणि निलेशच्या वयावरून शेवटी आपल्याला अमितचं वय मिळेल. तर कसं काढतो आपण हे, तर इथे तुम्ही पाहू शकता. आता राजेशचे वय 16 वर्ष दिले. आता तो संदीपपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, म्हणजे संदीपचे वय काय असणार आहे, 16 + 2 म्हणजे 18 वर्ष हे संदीपचं वय आलं. आता संदीपचे वय काय अपर्णाच्या वयाच्या 1.5 पट आहे. मग अपर्णाचं वय काय असणार, संदीपच्या वयाच्या 1/5 पट म्हणजे 302 पट. म्हणजे आता हे काय येईल, अपर्णाचं वय काय येणार, संदीपचं वय 18 आहे, 18/1.5 येणार म्हणजे किती, 12 वर्ष येईल. म्हणजे 12 वर्ष ही अपर्णाचं वय आलं. आता परत काय दिलं आहे, अपर्णाचे वय हे निलेशच्या वयाच्या निम्मे आहे. मग निलेशचं जेवढं वय आहे त्याच्या निम्म अपर्णाचं वय आहे. मग निलेशचे वय काय असणार आहे, अपर्णाच्या दुप्पट असणार आहे. अपर्णाचं वय 12 आहे, निलेशचं वय काय येईल, 12 × 2 = 24 वर्ष हे निलेशचं वय झालं. आता निलेशच्या वयावरून आपल्याला शेवटी अमितचं वय निघेल. तर आता अमितचं वय काय दिले, निलेशच्या 1/3 पट आहे. निलेशचं माहिती आहे 24, 24च्या 1/3 पट म्हणजे 24/3 म्हणजे 8 वर्षे. म्हणजे 8 वर्ष हे कोणाचं वय आलं, तर ते अमितचं वय असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले ते आपले आन्सर असेल. तर अमितचं वय किती असेल, तर 8 वर्ष असेल. पुढील प्रश्न क्रमांक 17 काय आहे, मालिकेतील योग्य पर्याय निवडा. तर आता इथे मालिका दिली आहे 120, 143, 168, 155. इथे काय केलं आहे, 11चा वर्ग वजा 1, 121 वजा 1, 120. 12चा वर्ग वजा 1, 143. 13चा वर्ग 169 वजा 1, 168. 14चा वर्ग 196 वजा 1, 195. आणि पुढे 15चा वर्ग 225 वजा 1, 224 येईल प्रश्नचिन्हा जागी. कशामध्ये, तर ऑप्शन 2 मध्ये दिले 224 हे प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. पुढील प्रश्न, तर आता प्रश्न क्रमांक 18 ते 20. तर हा पृथक्करणावर आधारित खाली प्रश्न आहे. म्हणजे शब्दकोडे तुम्हाला माहिती आहे, तर म्हणजे हे पृथक्करणावर आधारित आहे. म्हणजे खाली काय तर दिले त्यावरून आपल्याला म्हणजे ह्यात थोडा वेळ लागतो, पण एकदम आपल्याला जर हे सॉल्व्ह केलं तर डायरेक्ट जेवढी प्रश्न त्यावर देत, म्हणजे आता 18 ते 20 तिन्ही प्रश्नांची एका झटक्यात उत्तरे मिळून जातात. तर इथे काय दिले, तर सतलज, ब्रियाज, कृष्णा, कावेरी व सावित्री. आता या 5 युद्धनौकांना स्वतंत्र रंग असून, आता ते कोणकोणते रंग आहेत, हिरवा, निळा, पांढरा, काळा, तांबडा यामधून निवडलेले आहेत. सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही, बियासचा रंग पांढरा आहे आणि सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा आहे व कावेरीचा रंग हिरवा किंवा काळा नाही. यावरून आता तुम्हाला काय करावं लागेल, एक टेबल बनवावं लागेल. त्यावरून तुम्हाला कळेल की हे जर वाचून तुम्ही जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला कोणत्या युद्धनौकेसाठी कोणता कलर आहे मिळू शकतं. तर आता मी तुम्हाला इथे डायरेक्ट तक्ता दाखवतो की माझं काय आलं ते. तर याप्रमाणे मी काढलेलं इथे आलेलं आहे. इथे युद्धनौका आणि इथे रंग होते. तर युद्धनौका कोणत्या, सतलज, बियास, कृष्णा, कावेरी आणि सावित्री या 5 युद्धनौका होत्या. तर आता सतलजचा जर आपण ह्या म्हणजे संपूर्ण वाचल्यानंतर माझ्या हाती आलं की तांबडा जो रंग आहे तो सतलज या युद्धनौकेचा आहे. त्याप्रमाणे बियास या युद्धनौकेचा पांढरा रंग आहे. त्याप्रमाणे कृष्णा या युद्धनौकेचा हिरवा रंग आला. त्याप्रमाणे कावेरी या युद्धनौकेचा निळा रंग आला आणि सावित्री या युद्धनौकेचा पांढरा रंग दिलेला आहे. सावित्री या युद्धनौकेचा काळा रंग आला. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता सतलजला तांबडा, बियासला पांढरा, कृष्णाला हिरवा,
कावेरीला निळा आणि सावित्रीला काळा याप्रमाणे कलर कोड आलेत. तर यावरून आता आपण प्रश्न सोडवूयात. तर प्रश्न पहिला काय आहे, तर सतलज युद्धनौकेचा रंग कोणता आहे. तर कोणता आला आहे सतलज युद्धनौकेचा. तर इथे तुम्ही पाहू शकता सतलज युद्धनौकेचा तांबडा रंग आलेला आहे. त्याप्रमाणे अजून काय विचारलं, म्हणजे सतलज या युद्धनौकेचा कोणता तांबडा रंग येईल. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपले आन्सर असेल याचं. आता कृष्णा आणि कावेरी या दोन युद्धनौकेचा रंग कुठला आहे ते आपण पाहूया. तर कृष्णाचा हिरवा आणि कावेरीचा निळा आला आहे. म्हणजे तांबडा, हिरवा आणि निळा ही आपली आन्सरे असते. तर इथे काय, तर कृष्णा युद्धनौकेचा हिरवा आणि कावेरीचा कोणता आहे, तर कोणता निळा आहे. म्हणजे 3, 1, 4 आपली आन्सर असेल. 18व्याला काय, सतलजचा तांबडा, कृष्णेचा हिरवा आणि कावेरीचा निळा येईल. म्हणजे 3, 1, 4 प्रमाणे आपली हे तिन्ही प्रश्नांची उत्तरे एकदाच मिळून जातील. चला आता प्रश्न पुढचा पाहूयात की काय आहे. तर हे 3 प्रश्न झालेले आहेत. 3 युद्धनौकेचे आपण रंग काढलेले आहेत. सतलज तांबडा, कृष्णा हिरवा आणि कावेरी निळा. पुढील प्रश्न क्रमांक 21 काय आहे, एका दिवसात सेकंद किती असतात. तर हे डायरेक्ट तुम्हाला आता माहीत पाहिजे, GKचा प्रश्न आहे. तर एका दिवसात एकूण किती किती सेकंद असतात, तर एकूण 86,400 सेकंद असतात. हे तुम्ही पाठच करून ठेवा. एका दिवसात 24 तासाचे एकूण 60 मिनिटं असतात. 24 × 60 × 60 केलं तर 86,400 येतं. तेव्हा एवढे सेकंद असतात. पुढील प्रश्न क्रमांक 22 काय, एका व्यक्तीकडे 1 व 2 रुपयांची एकूण 50 नाणी आहेत. आता 1 व 2 रुपयाची मिळून एकूण किती 50 नाणी आहेत. त्यांची किंमत 75 रुपये असल्यात 1 व 2 रुपयाची अनुक्रमे किती नाणी आहेत. तर आता हे डायरेक्ट आपण आता पर्यावरून काढू शकतो. एकूण नाणी किती 50 आहेत. तर यांचे 2 भाग जर केले 25-25, 1 रुपयाची 25 म्हणजे 25 रुपये झाले आणि 2 रुपये 25 म्हणजे 25 दोन्ही 50 आणि 50 आणि 25 75 होतात. म्हणजे प्रत्येकी इथे तुम्ही तोंडी सांगू शकता की ते सरळ रुपये आणि 2 रुपये दिलेत म्हणून हे डायरेक्ट काढू शकतो आपण. म्हणजे एकूण 1 रुपयाची 25 नाणी आणि 2 रुपयाची 25 नाणी म्हणजे एकूण 75 रुपये होतात. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. प्रत्येकी 25-25 नाणी असतील 1 व 2 रुपयांची. पुढील प्रश्न क्रमांक 23 काय आहे, जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटले, ईशान्य दिशेस उत्तर म्हटले, तर दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल. तर आता ह्या आपल्या 8 दिशा आहेत याप्रमाणे. तर आता ह्याने काय म्हणलं आहे, तर आग्नेय दिशेला पूर्व म्हणले. म्हणजे पूर्व कुठे इथे असते, ती पूर्व इथे आले. आता पूर्व हे आग्नेय दिशेला म्हटलं आहे. ईशान्य दिशेस उत्तर म्हणले. ईशान्य इथे असते तर त्याला काय म्हणले, तर उत्तर म्हटले. म्हणजे एक दिशा काय झाली त्या म्हणजे सरकले त्या इकडे. ईशान्य दिशेस काय उत्तर म्हटलेलं आहे. म्हणजे ईशान्येच्या जागी काय आले, उत्तर आले. मग ईशान्य ही पूर्वेला आले. तर आता आपल्याला काय दक्षिण दिशेस काय आले असेल. आता इथली जी पूर्व कशा ठिकाणी आले, आग्नेय दिशा ही दक्षिण दिशेला जाणार. म्हणजे याप्रमाणे प्रत्येक दिशा 45-45 अंश फिरवले आहेत त्यांनी. म्हणजे हे दक्षिणच्या ठिकाणी काय होणार, आग्नेय येणार आणि नैऋत्यच्या ठिकाणी दक्षिण येणार. म्हणजे इथे आपल्याला काय विचारलं आहे, तर दक्षिण दिशेस काय असेल, तर दक्षिण दिशेस आग्नेय दिशा येईल. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल, आग्नेय दिशा येईल. पुढील प्रश्न क्रमांक 24 काय आहे, काही 40 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते. मग 40 किलोमीटर या वेगाने प्रति तासाने गेली तर ती ज्या ठिकाणी जायची आहे ती त्या वेळेत पोहोचते. जर आगगाडीची ताशी सरासरी 35 किलोमीटर वेगाने गेल्यास, मग 40 ऐवजी ती 35 किलोमीटरच्या स्पीडने जर गेली तर ती त्या निर्धारित ठिकाणी 15 मिनिटे उशिरा पोहोचते. तर ती एकूण किती अंतर कापते. आता त्या ठिकाणाचं आपल्याला अंतर काढायचं आहे. आता तिचा वेग जर कमी झाला 35 तर ती 15 मिनिटे उशिरा पोहोचते असं दिलं होतं. तर आता हे आपण कसं काढणार, तर इथे तुम्ही पाहू शकता आगगाडीचा पहिल्यांदा वेग किती आहे, 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते असं म्हटले. आता गाडी जर 35 किलोमीटर प्रति तास वेगाने गेली तर ती काय 15 मिनिटे उशिरा पोहोचते असं दिलेलं आहे. जर समजा ते अंतर जर आपण 100 किलोमीटर मानलं त्या ठिकाणाचं अंतर, तर आता काय काढू शकतो आपण. आता पहिला वेळ काय, पहिल्या गाडीने जाण्यासाठी किती वेळ लागेल, वेळ बरोबर काय असतं अंतर भागिले वेग. तर अंतर जर आपण 100 मानले आणि वेग किती आहे 40 आहे, मग अंतर भागिले वेग जर केलं तर 100 भागिले 40 म्हणजे किती येतं ते, तर ते 100/40 येतं. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या गाडीचा वेळ काढला तर ते अंतर भागिले वेग म्हणजे 100/35 येतं. ते म्हणजे 100 वेळेतील फरक काय आहे, आता जर किती 15 मिनिटाचा फरक आहे. म्हणजे 100/40 वजा 100/35 म्हणजे काय लिहू शकतो आपण 15 मिनिटे म्हणजे 104 तास म्हणजे 0.25 तास असं आपण लिहू शकतो. तर इथे काय दुसरा जो हे आहे, आता 100/35 मधून 100/40 वजा होणार. त्यामुळे इथे थोडं करेक्शन करा तुम्ही. इथे काय होईल तर
x/40मधून x/35 नाही तर x/35 वजा x/इथे 40 येणार. बरोबर किती 15 मिनटे. 15 मिनटाला आपण 1/4 तास म्हणजे 0.25 तास असं लिहू शकतो. तर आता फरक काय आला, x/35 वजा x/40 हा फरक आला. बरोबर किती 15 मिनिट म्हणजे 0.25 तास. कारण हे तासामध्ये वेग दिला म्हणून ते देखील आपण तासामध्ये घ्यायचं. तर आता ह्याचा तिरकस गुणाकार जर केला तर ह्या 40ने वर गणलं 40x वजा 35ने x गुणलं 35x भागिले 35 चौक 140 आणि वरचं 0 म्हणजे 1400 आलं. बरोबर 0.25. 40मधून 35 गेले राहिले किती 5x भागिले 1400 बरोबर 0.25. 5x बरोबर 1400 गुणले 0.25. 5x बरोबर 1400. आता हे 2 शून्य गेले मी 14 गुणले फक्त 25 राहतं. कारण ह्या 2 पॉईंटला हे 2 शून्य कट होतील. मी राहील काय फक्त 25 गुणले 14 राहील. आणि 14 पंचे 70 0 हातच्याला 7 14 तुने 28 7 35 म्हणजे 350 आलं. 5x बरोबर काय आलं 350 आलं. मग x बरोबर काय होईल 350 भागिले 5. ते 5 1 5 5 7 35 5 0 0 म्हणजे किती आलं 70 आलं. म्हणजे x बरोबर काय हे 70 कशामध्ये येणार तर किलोमीटरचा वेग आहे म्हणून किलोमीटरमध्ये येईल ते अंतर. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर एकूण अंतर किती असेल तर 70 किलोमीटर असेल. त्या एकूण म्हणजे एवढी जी गाडी अंतर कापले ते एकूण 70 किलोमीटर अंतर असेल. पुढील प्रश्न आणि आजचा हा आपल्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे आपला गणित आणि बुद्धिमत्तेवरील. तर काय आहे सरिताचे वय तिच्या मुलांच्या वयांच्या बेरजेच्या 8 वर्ष अधिक आहे. म्हणजे एवढी तिचे 2 जी मुले आहेत त्या 2 मुलांच्या बेरजेच्या 8 वर्ष अधिक आहे. आता त्या मुलांच्या दोन मुलांच्या वयातील फरक 3 वर्ष असा दिलेला आहे. आणि सरिताचे वय जर 45 वर्ष असेल तर तिच्या मोठ्या मुलाचे वय किती वर्ष असेल आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे तर इथे तुम्ही पाहू शकता काय दिले सरिताचं वय 45 वर्षे दिले आणि तिच्या मुलांच्या वयाच्या बेरजेच्या 8 वर्ष अधिक आहे. म्हणजे तिच्या दोन्ही वयांच्या मुलांची बेरीज किती येणार आहे तर 45मधून आपल्याला हे 8 वजा करावं लागेल. म्हणजेच आपल्याला मुलांच्या वयाची बेरीज मिळेल. तर 45मधून 8 गेले राहिले 37 वर्षे ही तिच्या 2 मुलांच्या वयाची बेरीज येईल. आता काय दिले दोन्ही मुलांच्या वयातील फरक काय दिला आहे तर 3 वर्ष दिलेलं आहे दोन्ही मुलांच्या वयातील फरक. तर आता तुम्ही जर इथे 20 वजा 17 केलं तर 3 येतं आणि 20 अधिक 17 केलं 37 येतं. हे देखील तुम्ही पर्यावरून काढू शकता. तसे या पद्धतीने देखील काढू शकता. लहान मुलाचे वय बरोबर 37 वजा 3 कारण फरक तो जो आहे तो दोघांमध्ये 3चा आहे. मग 37 वजा 3 भागिले 2 जर केलं म्हणजे 37 वजा 3 34 भागिले 2 किती 17 येतं. हे लहान मुलाचे वय येतं. आणि अधिक 3 जर केलं 17 मध्ये तर ते मोठ्या मुलाचे वय येतं. 17 आणि 3 20 म्हणजे आपल्याला इथे मोठ्या मुलाचं वय सांगितलं. तर मोठ्या मुलाचं वय तिच्या किती असेल तर ते 20 वर्ष असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले 20 वर्ष जे आहे तर तिची ते मोठ्या मुलाचं वय येईल. तर मित्रांनो आज आपण इथे आपला जो तलाठी भरतीचा यवतमाळ जिल्ह्याचा 2015 सालची जी आपली टेस्ट सिरीज चालू आहे त्याचा आपण इथे भाग 1 पाहिलेला आहे. ज्यामध्ये आपण गणित व बुद्धिमत्ते संबंधित 25 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.